सियावर रामचंद्र की जय. रामचंद्रांच्या आठवणीमध्ये व्याकुळ झालेल्या सीतामाई हनुमानाला एक एक प्रसंग आठवून सांगतायत. लोकांना असं वाटण्याची शक्यता आहे की ओळखीच्या खुणा म्हणून सीतामाई रामचंद्रांसोबतचे प्रसंग सांगतायत की काय. आणि सीतामाईंनी जो प्रसंग हनुमानाजवळ सांगितलाय ना, तो खूप भावनिक आहे. प्रसंग सांगायला सुद्धा कोणता निवडावा आणि कोणत्या वेळी निवडावा, यात त्या दोघांच्या संबंधामधली नात्यांची घट्ट वीण तुमच्या लक्षात येते. सीतामाई सांगतायत, हनुमाना, रामचंद्र तुला विचारतील सीता काय म्हणाली, तेव्हा त्यांना सांग की सीता तुमच्याच आठवणीत आहे. आठवणीत तरी कोणत्या? रामचंद्र आठवतंय? चित्रकूट पर्वतावरचा तो प्रसंग आहे. चित्रकूट पर्वतावरच्या त्या तपोभूमीतील एका भागामध्ये छानशी पर्णकुटी करून आपण विश्राम करत होतो. दुपारची वेळ असावी आणि या दुपारच्या वेळी माझ्या मांडीवर डोकं ठेवून तुम्ही पहुडलेले होतात. बघा प्रसंग कोणता आहे. दुपारच्या वेळी भोजनानंतर मांडीवर डोकं ठेवून तुम्ही पहुडलेले होतात. तुम्हाला वारा घालत मी तिथे होते आणि अशा वेळी काही अशा गोष्टी घडत होत्या की ज्यातून तुमच्या माझ्या प्रतीच्या प्रेमभावना दिसत होत्या. त्यावेळी त्या तापसभूमीतील यज्ञाचा किंवा अन्नाचा भाग घेण्यासाठी वेगवेगळे पशु पक्षी तिथे जमलेले असायचे. पत्रावळीवरचं शिल्लक राहिलेल्या पत्राळीवरचं अन्न भक्षावं यासाठी पक्षी तर खूप असायचे. त्यामुळे या पक्ष्यांचा वावर तिथे होता. या पक्ष्यांच्या सोबत एक कावळा सुद्धा तिथे आलेला होता आणि हा कावळा ते अन्न खायचं सोडून मांस भक्षणासाठी असूसलेला असावा असं वाटू लागलं होतं. रामचंद्रांचं डोकं सीतामाईच्या मांडीवर आणि ते झोपलेले आणि तो कावळा सीतामाईंना त्रास देऊ लागला. सतत जवळ यायचा आणि टोचा मारून निघून जायचा. प्रचंड वेदना व्हायची आणि त्या वेदनेतून डोळ्यातून पाणी यायचं. त्या पाण्याकडे बघितल्यावर रामचंद्रांना वाटायचं की ती रागावली आहे. पण थोड्या वेळाने त्या कावळ्याचं धाडस वाढलं आणि धाडस वाढलेल्या कावळ्याने सीतामाईच्या वक्षस्थळाला स्पर्श केला, आपला टोचा मारला. तिथून रक्ताची धार आली आणि ती रामचंद्राने बघितली. रामचंद्रांना प्रचंड राग आला त्या कावळ्याचा. या कावळ्याला धडा शिकवायला हवा म्हणून त्यांनी दर्भाची काडी उचलली आणि कावळ्याच्या दिशेनं फेकून मारली. रामचंद्रांच्या हातातील दर्भसुद्धा अस्त्राचंच काम करतो. आणि ज्याला रामचंद्रांनी मारलाय ना, त्याला कोण वाचवणार आहे? तो कावळा आपला जीव वाचवण्याची धडपड करू लागला. त्याची ती धडपड बघून एक गोष्ट लक्षात आली की हा कावळा काही साधा सुद्धा कावळा नव्हता. रामचंद्रांच्या लक्षात आलं होतं, प्रत्यक्ष देवराज इंद्रांचा पुत्रच सीता मातेच्या रूपाच्या मोहाने त्यांना स्पर्श करण्यासाठी तिथे आला होता आणि तो मनात अभद्र विचार ठेवून सीता मातेला स्पर्श करू पाहत होता. रामचंद्रांनी दर्भाची काडी अस्त्रासारखी कावळ्याकडे मारली आणि तो दर्भ त्या कावळ्याचा जीव घेण्यासाठी पुढे पुढे सरकू लागला. शेवटी इंद्राचा पुत्र थेट जाऊन पोहोचला तो इंद्राकडं आणि त्याला म्हणाला की मी तुला रामचंद्राच्या बाणापासून वाचवू शकत नाही. तू जी आगळीक केली आहे ना, ती क्षम्य नाहीच आहे. तू अन्य कोणाकडे तरी जा. आपल्या पित्यानेच असमर्थता असहाय्यता व्यक्त केल्यानंतर तो कावळा इंद्रपुत्र ज्यानं कावळ्याचं रूप घेतलं होतं तो ब्रह्मदेवाकडे गेला, महादेवाच्याकडे गेला. प्रत्येकाला विनंती करू लागला की मला वाचवा. आणि प्रत्येकाने त्याला असमर्थता दाखवली. सांगितलं की कोणीही तुला वाचवू शकणार नाही. शेवटी प्रत्येकाने एक सल्ला दिला होता, तू आमच्या कोणालाही शरण येण्यापेक्षा रामचंद्रांना शरण जा
आणि तू केलेल्या कुकर्माची क्षमा माग. शरण जा. रामचंद्र शरणागत वत्सल आहेत. ते मोठ्या उदार अंतःकरणाने शरण आलेल्या माणसाला माफ सुद्धा करतात. झालं, निघाला कावळा, रामचंद्रांच्याकडे पोहोचला आणि रामचंद्रांना शरणागत येऊन म्हणाला, मला माफ करा, मी फार वाईट विचार ठेवून तुमच्याकडे आलो होतो. खूप वाईट विचार ठेवून तुमच्याकडे आलो होतो. सीतामातेच्या विषयी माझ्या मनात पाप आलं होतं. त्यांच्या सौंदर्यावर मी भाळलो होतो. स्पर्श करू शकेल का असं वाटत होतं आणि त्या स्पर्शासाठीच मी कावळा होऊन आलो होतो. मला आता माफ करा, मला आता क्षमा करा. मी हे सगळं सहन नाही करू शकत. माझा जीव नाही गेला पाहिजे. रामचंद्रांनी मोठ्या उदार अंतःकरणाने त्याला जीवनाचं अभय दिलं, पण सांगितलं की माझा बाण लक्षाला भेदल्याशिवाय परत येत नाही, त्यामुळं तुला शिक्षा तर मिळणारच, तो काम तर करणारच, पण एक लक्षात ठेव की तू ज्या डोळ्यांनी सीतामातेला बघण्याचा, माझ्या सीतेला बघण्याचा प्रयत्न केला होतास, तो डोळा कामातून जाईल आणि ती दर्भाची काडी अस्त्राचं रूप घेऊन कावळ्याच्या उजव्या डोळ्यात शिरली. तेव्हापासून कावळा एकाक्ष झाला असं म्हणतात. सीतामातेने सांगितलं, हनुमाना, हा प्रसंग रामचंद्रांना जाऊन सांग. वक्षस्थळावरती वार केल्यानंतर रक्ताचा थेंब बघून तुम्ही इतके चिडला होतात आणि हा प्रसंग फक्त आम्हा दोघांना ठाऊक आहे. त्यानंतरचा तिसरा तू आणि तो कावळा, एवढ्याशिवाय कोणालाही माहीत नाही. हनुमान आपल्या मातेचं कथन ऐकत होते आणि हनुमानाच्या मनामध्ये एकच विचार होता, मातेने हा प्रसंग आपल्याला का सांगितला असेल? तुम्हाला आम्हालाही प्रश्न पडतो ना की हाच प्रसंग का सांगितला असेल? दुसरे अनेक प्रसंग होते ना, व्यक्तिगत दोघांनाच माहीत असलेले असे अनेक प्रसंग, अनेक खुणा असू शकतील. तो मणीही दिला होता सोबत, तो मणी उपयोगाला आला असता. हाच प्रसंग का सांगितला असावा? सीता मातेला एका पक्षाने दिलेला त्रास रामचंद्र सहन करू शकले नव्हते आणि त्यांनी त्या त्रासाबद्दल कावळ्याला कठोर अशी शिक्षा दिली होती. त्यांना झालेला त्रास, कावळ्याने दिलेला त्रास रामचंद्र सहन करू शकत नाहीत, मग आता रावण देत असलेला त्रास का सहन करतायत? लवकरात लवकर या रावणालाही शिक्षा करा, त्या कावळ्याला केली तशी, आणि मला घेऊन जा. कदाचित हाच तर संदेश सीतामाईला द्यायचा नसावा ना. आणि तोच संदेश नेमका सीतामाईंनी रामचंद्रांच्याकडं दिलेला आहे हनुमानाच्याकडून आणि सांगितलंय की जाऊन सांग. हनुमंतांनीही मोठ्या हिमतीनं सीतामाईंना आश्वस्त केलंय की मी जाईन आणि सगळ्यांना परत घेऊन येऊन आपले सुटकेसाठीच्या वेगवान प्रयत्नांना करायला लावीन. तरीही सीतामाई आपल्या मनात काही शंका ठेवून आहेत. हनुमान त्या शंकेचं निरसन करतायत आणि ती शंका निरसन व्हावी म्हणून कोणती कृती करतायत ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.